नमस्कार. मस्त असा इडलीचा बेत आहे आज. पीठ फुगलंय का बघायचं आहे, आता चेक करायचं आहे. आणि यात मी पीठ भिजू घातलं होतं. बघा आता हे फुगून किती वर आले, पातेलं भरलंय आणि कसं मऊ असं हलकं हलकं झालंय. हे पूर्ण असं आंबलंय पीठ व्यवस्थित. आणि आता यात आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही, म्हणजे फक्त मीठ जरी टाकलं ना तर खूप छान अशी मऊ लुसलुशीत इडली लागते. म्हणजे त्याला सोडा वापरायची न वापरायची काहीच गरज नाही. फक्त मीठ टाकून पण खूप छान इडली होते. आणि मी कधीच आता म्हणजे जशी मला परफेक्ट इडली जमते तसं मी त्याला सोडा हे वापरत नाही. आता कॉफी पिऊन घेते आधी, म्हणजे कसं होतं आपल्या दिवसभराचं रुटीन चालू होतं कॉफी पिल्यानंतर. आणि आता मी सांबारसाठी हे बघा मिक्स डाळी घेतल्या सगळ्या, तुरीची, मुगाची आणि हरभऱ्याची. आणि वांगं, बटाटं आणि कांदा असं टाकले. आणि टोमॅटो पण टाकायचा आहे, पण नंतर टाकायचं. आता ह्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत कढीपत्ता न्यायला आले मी. कढीपत्ता घेतला. आपल्या घरचंच झाड आहे, पण आता उन्हामुळं जरा सुकल्यासारखं झालं आहे, तरी कामापुरता मिळतो कढीपत्ता. आणि हे बघा फेस आला, आता उकळी फुटली आणि व्यवस्थित असा फेस काढून घ्यायचा. म्हणजे सांबार पण खूप छान लागतं. आणि रोजचं वरण जरी असलं तर त्याच्यावरचं आपण हे फेस बाजूला काढल्यानंतर ते पण छान लागतं. आणि हळद, टोमॅटो टाकून घेतले, हळद आणि तेल टाकलं म्हणजे वर येत नाही डाळ. आणि आता इडलीचं पात्र लावायचं आहे. आता पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये आपण चिंच टाकली आहे, लिंबू किंवा चिंच टाकायची, म्हणजे ते भांडं काळं पडत नाही. आणि आता इडलीचे हे प्लेट लावून घ्यायच्या. आणि हे काय करायची, आता जाळी असलेली बाजू इडलीच्या वर येऊ द्यायची, म्हणजे असं क्रॉसमध्ये लावायची, म्हणजे व्यवस्थित इडली फुगते. आणि झाली इडली तयार. आता मुलाला मी खायला देत आहे. बघा सांबार बनवलं मी, काय दाखवलं नाही पूर्ण. सांबार आणि ही चटणी बनवली, डाळ आणि शेंगदाणा मिक्स करून ही चटणी बनवलेली आहे. आणि इडली पण खूप छान झाली, मस्त अशी डिश तयार झाली.